महाबळेश्वरला. ही जागा बघून तुम्ही समजले असालच की हे काय आहे. हा आहे सरदेसाई वाडा. इथे सध्या कोण राहत नाही आहे, पण अशी कंडिशन आहे. इकडे सुद्धा आहे. गुड मॉर्निंग. मी आता घर सोडतोय माझं. आजीला बाय करून निघतोय आता. तर परत कधी यायला जमेल माहिती नाही. नेक्स्ट मंथ शिमग्याला यायचा प्रयत्न करतो. तर चल येतो. काळजी घे. हो. गरम पाण्याचे कुंड. आता इथे आम्ही आता इथे आंघोळ करणार आणि निघणार आहे. आम्ही आता इथे गरम पाण्यामध्ये आंघोळ केली आहे. की गंगेचं पाणी आहे. 24 तास गरम पाणी असतं इथे कडक. आम्ही यावेळी आलो इथे उन्हाळे गावामध्ये. राजापूर उन्हाळे गावामध्ये आलो. तर आम्ही आता इथून निघतो आहे आंघोळ करून. आता इथून सरळ आम्ही जाणार आमच्या नेक्स्ट लोकेशनला, जो आपला स्टे असणार आहे त्याला निघूया. आम्ही घरातून निघाले आम्ही आमच्या नेक्स्ट लोकेशनला जात होतो. तर तिथे जाता एक मध्ये जागा आहे, खूप मस्त आहे. इथे बागा आहेत आंब्याच्या आणि काजूच्या. गाड्या पार्क केल्या इथे आम्ही. इथे काजू चांगल्या रेटमध्ये भेटतात आणि एकदम ऑर्गॅनिक काजू. हे दाखवतो तुम्हाला इथे. हे बघा, हे असे काजू काढले जातात इथे. आता हे इथं वेगवेगळे काढणार, वेगवेगळ्या साईजमध्ये ठेवले. हे बघा सगळे काजू. आम्ही इथे उत्सव रिसॉर्टला आलो आहे राजापूरमध्ये. जे लास्ट टाइम तुम्ही व्हिडिओ जी बघितली ना ती इकडचीच होती. आणि यावेळी माझे मित्र पण आहेत आणि माझे भावंड पण आहेत. मस्त माहोल आहे. आता आम्ही जेवतो इथे. फिश थाली मागवली आहे आणि चिकन थाळी पण मागवली आहे. तर थोड्या वेळाने आम्ही इथून जाणार आहे पूलमध्ये. बघा मस्त पूल आहे इथे. आम्ही आता जेवून घेतोय. मस्त वारा सुटला इथे थंड. जेवून घेतो आणि भेटतो तुम्हाला थोड्या वेळाने. सकाळी आम्ही गंगेच्या गरम पाण्यात आंघोळ करून झाल्यानंतर आम्ही उत्सवमध्ये आलो. गेल्या वेळी आलो होतो, बरं नव्हतं म्हणून स्विमिंग पूलमध्ये उतरलो नव्हतो. आता मस्त सनसेट होतोय. संध्याकाळची वेळ झाली. हे बघा किती सुंदर वाटतंय. आता आम्ही चाललो आहे पूलमध्ये. मस्त वातावरण आहे आजूबाजूला. आहे बघा. दुपारी जेवल्यानंतर आम्ही थोडीशी रेस्ट घेतली. झोपलो होतो जरा वेळ, कारण खूप 2-3 दिवस हेक्टिक झालं होतं रुटीन. आता मस्त सनसेट झालं आहे. आम्ही आता उतरतो ह्या ह्यूज पूलमध्ये. एकदम मस्त आहे पूल. तर दिसतोय, तर उतरल्यावर माहीत पडेल किती आहे. चला इथे स्पीकर लावलाय, मस्त सॉंग्स लावणार आता आणि उतरणार पाण्यामध्ये. प्यार से ज्यादा शक देगा, ज्यादा मेहनत थोड़ा लक देगा, सकल रखता टाइट और हाई डेफिनेशन रिकॉर्डिंग. आम्ही आता पूलमध्ये आंघोळ करून आलो आहे. मस्त लाईटिंग लागले इथे, ॲम्बियंट लाईटिंग सगळीकडे. आज आम्हीच असणार आहे प्रॉपर्टीमध्ये. मस्त आम्ही आता गरमागरम भजी मागवली आहे, ती खाऊ आता. बसू. यावेळी जरा थंडी कमी आहे, कारण आता थंडीचा महिना संपत आला आहे. एक मित्र आतमध्ये बसला आहे आमचा, त्याला जास्तच गरम होते.
आम्ही जरा बाहेर बसलो आहे. प्रॉन्स थाली, ही प्रॉन्सची ग्रेव्ही आहे इथे. आणि हे काय प्रॉन्स, हां हे प्रॉन्सची ग्रेव्ही, त्याचा रस्सा आहे. इथे फ्राय आहे, प्रॉन्स फ्राय. इथे जवळ आहे आणि हे सोलकढी आणि भाकरी, राईस पण येतोय. तर आम्ही डिनर एन्जॉय करू आणि मग भेटतो तुम्हाला डिनर झाल्यानंतर. तर आम्ही आता जेवलो आहे, राऊंड मारलं जरा, आता झोपायला जातो आहे. चला, गुड नाईट. गुड मॉर्निंग मित्रांनो. आम्ही आता ही प्रॉपर्टी सोडणार आहे. आम्ही आता चाललो आहे मुंबईला. तर इथून जाता जाता आम्ही पहिलं जाणार गणपतीपुळेला, दर्शन घेऊन मग सरळ निघणार मुंबईला. आता ब्रेकफास्टमध्ये घावणी आणि शीर आहे, एक नंबर. हे पिवळे घावणे आहेत रे. हां, वेळेत मुंबईला पोचायचं आहे घरी संध्याकाळपर्यंत. ये लवकर चल केतन. आम्ही आता उत्सवमधून निघालो आहे. आता सरळ जाणार रत्नागिरी गणपतीपुळे. ऑन द वे आहे, पोचू 1-1.5 तासामध्ये. मित्रांनो, आम्ही आता पावसला आलो आहे. पावस बीच आणि समोर एक मंदिर आहे. एक पॉइंट आहे इथे. एवढे फिश आहेत, चेंज करतात ते. मस्त हनुमानची मूर्ती सुद्धा आहे इथे. आणि हे गणपती मंदिर आहे. तर आता इथून निघतोय आम्ही. बीचवर जायचं रे, नको ना. आता आम्ही आरेवेरे बीचवाल्या रस्त्याला आहे. हे बघा, मस्त व्ह्यू येतो इथे. ते थोडे फोटोज काढू आम्ही. बॅड लक ड्रोन नाही माझ्याकडे आज, पण नेक्स्ट टाईम नक्कीच ड्रोन घेऊन येईन. मस्त व्ह्यू असेल. ऊन लागते भरपूर, वाजले 12:30. संस्थान श्री देव गणपतीपुळे. आम्ही आलो आहे गणपतीपुळेला. चल घे. तिघांच्या 3 ओटी. आम्ही लाईनमध्ये एंटर केलं आहे. तेव्हा असं नव्हतं ना. असं होतं नाही, आपण सरळ गेलो होतो. आज लाईन नाही आहे, जास्त गर्दी नाही आहे, पूर्ण मोकळं आहे. सरळ जातं आतमध्ये. तर आम्ही आता गणपतीपुळेच्या मंदिरामध्ये दर्शन घेतलं आहे गणपतीचं. आतमध्ये रेकॉर्डिंग अलाउड नाही आहे. व्ह्यू बघा किती सुंदर आहे. फर्स्ट टाईम आपल्या चॅनलवर बघायला भेटतं हे गणपतीचं मंदिर. याआधी लहानपणीपासून मी येतो या मंदिरामध्ये, पण माझ्या चॅनलवर आज फर्स्ट टाईम तुम्ही बघाल. किती सुंदर आहे. आज आम्ही जर इथे स्टे केला असता तर रात्रीच्या आरतीला सुद्धा आलो असतो आम्ही. खूप मस्त, खूप छान असं मंदिर बघायला भेटतं. आणि समोर बीच आहे. बरेच लोक बोटिंग करत आहेत, स्कुबा डायव्हिंग करत आहेत आणि बरंच काय मस्त. तर चला
निघूया आता बाहेर आणि जेवण करून घेऊया. तर गणपतीपुळेला महाप्रसाद आहे जेवण. आम्ही आता महाप्रसादाचा लाभ घेतोय. इथून आम्ही बाहेर जाऊन खाणार काहीतरी थोडंसं. त्याच्यातच पोट भरून जाईल ना. काय नाही इगो हर्ट होतोय इगो हर्ट होतोय केतनचा. गरम हो रहा है फालतू में. दिल पे ले इसको नारियल पानी पिलाओ 1 लीटर तभी ठंडा हो. छोटा नारल मोटा नारल में भी उसका ईगो हर्ट हो रहा है. संगमेश्वरला एंट्री गेट इथे महाराजांचा पुतळा आहे. आम्ही आलो आहे संगमेश्वरला. आम्ही आलो आहे. ही जागा बघून तुम्ही समजले असालच की हे काय आहे. छत्रपती संभाजी महाराजांचं घर आहे. इथेच पकडलं होतं त्यांना. मेंटेन ठेवलं पाहिजे होतं ना. आमचं जुनं घर असंच आहे. वाडा आहे ना, वाडा आमचा असंच होतं सगळं. हे मातीचं पूर्ण. पेटी वगैरे आहे इथे. जुनं सगळं. जुने दरवाजे. हा आहे सरदेसाई वाडा. इथे सध्या कोण राहत नाही आहे पण अशी कंडिशन आहे. पण इकडच्या लोकांनी हे मेंटेन ठेवलं पाहिजे होतं. हे नाही ठेवलं आहे. सध्या रिस्क घेऊन आम्ही आतमध्ये आलो आहे. इथे वर कौलं ठेवलेत आणि इथे हा ना. त्याच्यानंतर पण राहिला असणार कोण नाही कोण. खाली पण आहे काहीतरी. तेव्हाच्या काळातलं हे मंदिर. मुघलांनी सगळ्या नंदींची मान उडवली आहे. आज जाऊ नको. हो शंकरच आहे. तिकडे पण आहे. आणि हे दगडांचं असं बनवलं आहे. सिमेंट कुठेच यूज नाही. हां ये ना आजो नाही का. आम्ही आतमध्ये आलो आहे. त्या काळीचं ह्याच्यावर पाय शंकराचं मंदिर. पण इथे लाईट नाही. फ्लॅश लावतो. पूर्ण दगडच आहे. हे बघा. पूजा करतो बोलतो. दिवे वगैरे लावलेले. सिमेंट कुठेच नाही यूज केलं आहे. दगडावर दगड ठेवून बनवलेलं मंदिर आहे. इकडे सुद्धा आहे. इथे पण नंदीची मान उडवलेली. आणि पुढचं काहीच नाहीये.
हे पण शंकराचंच आहे. चप्पल नको घालू. 3 मंदिर आहेत इथे. हे तिसरं. इथे सुद्धा मंदिर आहे. आम्ही एक ब्रेक घेतला आहे. मुंबईला जाताना आम्ही आता थोडा काहीतरी खायला थांबलो आहे, कारण दुपारी गणपती मंदिरात आम्ही महाप्रसाद घेतला होता, तर त्यानंतर आम्ही काही खाल्लं नव्हतं. चिपळूणला आहे आता हायवेला. इथे एक समोर आहे, इथे आम्ही आता थोडा वडापाव वगैरे खाऊन घेऊ. गरमागरम वडापाव आलेच. तर मित्रांनो, ट्रिप आमची कंप्लीट झाली इथे. आता आम्ही वाशीला पोचलो. सगळे डिवाइड होतो आम्ही. फायनली आपली ट्रिप कंप्लीट झालेली आहे. मी आता घरी पोचलो आहे. तर हे व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली, ट्रिप कशी वाटली मला कॉमेंट्समध्ये सांगा. असेच व्हिडिओ मी नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत जाईन. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.